नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीता नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सेवक साधु तुमच्या नामधेय चरणा आहो स्वामी जय देवा या परिणतनावरील मस्तक माझा पायावरी या हरिपती संतांच्या विठाला मनवनी शरण जावी सर्वभावी देवासी तुहा उतरील पार भवदुस्करदीचा प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थली करता घेतलेला भंग देवचे साधू थोर संत प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी श्रीचे सुमन जिजाई रमण श्री विठ्ठल हृदय वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग असून या अभंगातून तुकोबरायांनी 4 प्रकारच्या शरणागतीचा या ठिकाणी मीमांसा केलेला आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे। त्या उपदेशाचं स्वरूप असं आहे की शरण कोणी कोणास कसं आणि का जावं अशा 4 चतुसूत्रीचा अवलंब या अभंगामधून केलेला आहे। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे या कचरेवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अविरत अखंडित अव्यवहितपणे सुरू असणारा हा अष्टविनाम सप्ताहांतर्गत पारायण सोहळा याही वर्षी गेली 33 वर्षापासून अर्थात त्रितपमूर्ती महोत्सवाकडे वाटचाल असणार आहे। अगदी सर्व गावातील ग्रामस्थ भाई भक्त या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणवंत कलावंत मंडळी सगळे गुरुजन मंडळी मृदंगाचार्य पेटी मास्तर सोमदार असतील वेणीकर असतील सर्व टाळकर मंडळी असतील पूर्वी सज्जन मायबाप श्रोते तुम्हा सर्वांच्या चरणी
आई वाघजाईंच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी मोजक्या वेळेमध्ये अभंगाचं काहीच चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया. गाव लहान आहे, त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावातील जे हाल आहेत सगळ्यात लहान ते सगळे समोर आहे. आमची प्रातस्मरणीय गुरुवर्य साधक हृदय संजीवनी घुलेबाव म्हणायची बुवा, झाडावर पाणी मारून उपयोगच नाही, झाडाच्या मुळाला पाणी घातलं. आता इथं झाड नाही जरी दिसली तरी चालेल. आणि मोठमोठ्या गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या 3-4 हजार आहे तिथं सुद्धा बघा अशी मुलं दिसत नाही. बाहेर यायचं आमचे मित्र मंडळी आली तर बरं होईल, नसले तर तिथं बसून आहे का घरी जाऊ नका माझ्या बोलल्या. तिथं थोडस गरम होतंय म्हणा, पण काय अडचण नाही, आलं तर मला आणखी बरं वाटेल. विठाला महत्वाचं हेच वय आहे बघा, परमार्थाचं परमार्थ करण्याचं हेच वय आहे बघा. नका जाऊ तिथंच बसा, नको जाऊ बस तिथे. मला माहिती असं जरा थोडस कुजुली घरीच निघून जात, त्यामुळे कुजवत नाही, पण आपल्या जवळचे म्हणजे म्हणलं चला बोल असं त्या बसा, ऐका काय अडचण. महत्वाचं ऐकलं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आमचे परममित्र त्यांच्याकडून सेवेचा आग्रह वेगळ्या मोठ्या कीर्तन कपड्यावर जर कसं वाटत असलं तर गैरसमज आहे. अगदी मोजक्या वेळेमध्ये काहीच आपण थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न करायचा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे, ऐका बरं का. जो व्यवस्थित ऐकल त्याला 1 रुपया बक्षीस देणार महाराजांच्याकडून. तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. उपदेश कोणी आणि कोणास करावा, कोणी करावा आणि कोणास करावा, त्याच्या वेगवेगळ्या जरी संज्ञा असल्या व्याख्या असल्या तरी अगदी साधारणतः उपदेश हा मोठ्याने करावा आणि लहानांना करावा. एका वाक्याचा अर्थ, जे मोठे आहेत त्या मोठ्याने उपदेश करावा. मोठ्याने म्हणजे बोलून नव्हे, जे मोठे आहेत ते, नाहीतर मोठ्याने उपदेश करावा म्हणजे मोठे रोड, मोठ्याने उपदेश करावा आणि लहानांना करावा. ती मग मोठेपणाची वेगवेगळी औषधक असली तरी योग्य आहे. काही वयान असतात, काही ज्ञानानं तपानं वेगवेगळ्या कला गुणांनी काही जण मोठे असतात, त्या मोठ्याने लहानांना उपदेश करावा. जर या अभंगातून तुकोबराय जर उपदेश करत असतील तर तुकोबराय हे मोठे होते का, ही पहिली जाता पहिली शंका येते. की मग तुकाराम महाराज मोठे होते का, की ज्यांनी 108 जीव मात्राला विशेष करून मानव मात्राला उपदेश केला. त्या संबंधात थोडंसं आपल्याला चिंतन असं करता येतं. मोठेपणाचे 2 प्रकार आहेत बघा. एक आहे नैमित्तिक मोठेपण, आहे नैमित्तिक मोठेपण. बघा काय सांगितलं, 2 प्रकार सांगितले, नैमित्तिक आणि दुसरं कोणतं, संसिद्धिक मोठेपण. नैमित्तिक म्हणजे काय, निमित्तानं आलेलं मोठेपण, आणि संसिद्धिक म्हणजे काय, कायमचं मोठेपण. एक आहे तात्पुरतं असणारं मोठेपण आणि दुसरं आहे कायमस्वरूपी सातत्यानं सदा सर्वदा असलेलं मोठेपण. तुमच्या लक्षात आलं, एक कसं आहे तात्पुरतं, दुसरं कायम असलेलं मोठेपण. असे मोठेपणाचे 2 प्रकार. त्यापैकी काहींच्या ठिकाणी मोठेपणा हा तात्पुरता प्राप्त झालेला असतो, तात्पुरता. काही देशामध्ये त्याला विशिष्ट पूर्ण मोठेपणा असतो, काही कालामध्ये त्याला विशिष्ट पूर्ण असा मोठेपणा प्राप्त होतो. काही पदानं किंवा कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने त्याला तो मोठेपणा प्राप्त होत असतो. तो काळ, तो देश, ते पद, ती परिस्थिती संपली की त्याचं मोठेपणा काय होतं, संपून जातं. त्याला म्हणायचं तात्पुरता मोठेपण, तात्पुरता. तुमच्या लक्षात येईल बघा, उदाहरण सांगितल्यानंतर मी त्याला माता मोल्या देतात बघा. संक्रांतीच्या दिवशी जपतो. संक्रांत म्हणजे लक्षात आलं, गाडगा असतात, गाडगच असतात, पण त्याला आपण किती जपतो, खूप जपतो ना.
अरे तुम्हाला बोलतोय मी इकडे बाहेर घर काढल्यावर करू नका बरोबर ना खूप जपतो आपण बरं संक्रांत तुमच्या पुढे ठेवतात घरामध्ये संक्रांतीच्या दिवशी संक्रांत पुढे ठेवली जाते देवाऱ्यावर देवाऱ्याच्या पुढच्या बाजूला बरोबर बोलतच सर्व राहिले आम्ही एखाद्याशी मौन आहे होते सगळ्यांचे मौन असते बोला एखाद्याशी ऐक नाही संक्रांती दिवशी पुढे ठेवलं जातं संक्रांती देवाऱ्या म्हणजे किती मान त्यांना बरं ते संक्रांती घेऊन वाण घ्यायला द्यायला कुठं जातात पण हे सगळे मंदिरात देवाला तिथं त्याची योग्य पूजा केली जाते एकमेकीला वाण दिलं जातं आणि कितीतरी काळ केली जाते घरी आणून ठेवली जाते तिचं स्थान कुठं असतं घरामध्ये देवार संक्रांती स्थान कुठं असतं देवाऱ्यावर असते देवाऱ्यावर आता बघा तीच एकदा संक्रांत होऊन गेली की महिन्याला वगैरे वगैरे तर ती संक्रांत कायम देवाऱ्यावर असते का नाही मग परत पुढे त्याच्यात दही लाव मिरजर वगैरे टाकून पहिली माणसं गाडग्यामध्येच दही लावायचे चांगली गोष्ट होती आणि मग तो गाडगं पुढे ठेवायचं वर शिंक्या बरोबर ना शिंक्यामध्ये ते दह्याचं गाडगं संक्रांतीचं देवाऱ्यावरचं स्थान कमी झालं आणि पुढे गेलं शिंक्यावर गाडगं संक्रांत म्हणजे काय गाडगं बरं कायमच म्हशी दूध देते तसं काय असतं या गावात कधी ना कधीतरी घरात काढते आठल्यावर दूध काय दही कुठं लावायचं किंवा काय मग घरात माणसं म्हणजे जाऊ द्या जरा खरडा जरी चिचून जरी गाडग्यात ठेवला तरी चांगलं पहिला पुढे खरडा ठेवायची गाडग्यातच खरडा बरेच दिवस राहायचा चांगला राहायचा गाडग्यामध्ये मस्त खरडा माणसं खरडा वर्षभर खाली ती का काही ठराविक दिवसात असल्या वादाच्या दिवसात खाल्ला नाही पहिले काय अटॅक होतं सगळं बाहेर जायला लागायचं कुठं पाऊस पाणी कुठं काय आलं काय गेलं त्यापेक्षा आपली माणसं म्हणायची या दिवसात तरी खरडा खायला नको म्हणायची खायला काय आता मग काय व्हायचं की गाडगं रिकाम व्हायचं मग रिकाम झालेलं गाडगं काय काम करायचं पावसाळ्यात तर जी म्हातारी माणसं आहेत ज्यांना बाहेर उचलून जाता येत नाही ज्याच्या छातीमध्ये कप भरलेले आहे ते कपाळ ज्याचा सगळा घसा गरगर वाजतो उठून जर तू काय गेला जर पाय घसरला पडला भेटला तर केवढा लागता म्हणून थुंकण्याकरता ते गाडगं कोणाजवळ दिलं जातं म्हातारी किंवा म्हातारीजवळ राख टाकायची त्याच्यामध्ये आणि पुढे करायचं कोणाचं सांगतोय मी त्या गाडग्याचं त्या गाडग्याला संक्रांतीच्या दिवशी मान दही असताना शिंक्यामध्ये असलेला खरडा असतं आणि नंतर म्हातारपणात त्या म्हातारी किंवा म्हाताऱ्याजवळ असलेलं ती जी आहे ती मोठेपणा वाढला का कमी झाला कमी झाला बघा संसारात वारंवार नंतर कालावच्छेदकानं हा मोठेपणा कमी कमी होत जातो आणि परमार्थात वाढत जातो परमार्थात वय जसं वाढेल तसं मोठेपणा वाढतो आणि संसारात जसं वय वाढत तशी त्याची किंमत कमी मोठेपणा कमी कमी होत जातो एक उदाहरण जर तुमच्या लक्षात आलं आता नैमित्तिक मोठेपणाचं एक उदाहरण झालं कशाचं गाडगे महाराजांचं आपलं गाडग्याचं दुसरं बघा बैलाच्या वेळेला बेंदूर किंवा इकडे कुठला असतोय बेंदूरच ना कर्नाटकी बेंदूर आपण आषाढी वर्णन केले आता श्रावणाचा असतोय अमावस्या श्रावण अमावस्याला पोळ असतो तो सगळा मराठा आहे की नाही मराठावाडा सगळा बाकी असतोय तो श्रावण अमावस्या तर त्या बैलाच्या संबंधाने सुद्धा मोठेपणा तसाच असते ते काही बैल पोळ्याच्या दिवशीचे बेंद्रा दिवशीचे 2-4 जे दिवस असतात त्यामध्ये किती मोठेपणा बैलाला आता इथं जुनी मंडळी असतील बैल सांभाळणारी मंडळी आता गावात किती बैलगाडी आहे की नाही का बैल किती नाही खरोखरची म्हणतोय खरोखरची बैल खरोखर बैल पण मावशी हसायला खरोखरची बैलाला त्यांना माहिती आहे ती मला ते पहिलं म्हणलं की बघा बरं किती त्याची पूजा असायची पहिली जसा बेंदूर पुढे यायचा म्हणलं की त्याच्या नाट्या करायच्या शेंग वाजायची बरोबर का आदल्या दिवशी बेंद्राच्या आदल्या दिवशी काय असते खांद वाजायचे तेल वगैरे हे दिसतं त्याला वेगवेगळे धुवून काढायचा कोणाला बैलाला धुवून काढायचा नंतर बैलाला रंग लावायचे बर पायात त्याच्या घुंगरू बांधायचे गळ्यामध्ये कोणाच्या झूल पाठीवर कोणाच्या बैलाच्या वरच्या शिंगात शेंब्या नंतर बेगड काय त्याचं हारण फुलन हे त्याच्या नुसता थाट कोणाचं सांगतोय सगळं त्या दिवशी घरातले मालकीन आरती घेऊन ओवाळायला कोणाला
पुरणपोळीचा नैवेद्य कोणाला? बघा आदल्या दिवशी बघा उंडे आहेत ना, असायचे ना उंडे. तुमच्याकडे उंडे होते का? त्या उंड्यामध्ये काय करायचं? गुळवणी, बरोबर का? आणि ते चालायचं कोणाला? एवढा सगळा वाजत गाजत त्या दिवशी मिरवणूक कुणाची? मग त्या दिवशी एवढं पाहिलं सगळं बघितलं वाटायला बैल झाला असतो. मोठे पण आहेत ना बैलांना, किती मोठेपणा वाजत गाजत मिरवणूक त्याची. पण मला सांगा तो मोठेपणा तात्पुरता आहे का कायमचा आहे? तात्पुरता मोठेपणा आहे तो. एकदा का बेंदूर संपला की खालची पाड, हातात चाबूक आणि शिळ्याचा बडीमार, दुसरं काय आहे का? दोन सांगितलं. बैल बघितलेत का? अशी बेंदुराला सजवलेली बघितलेत का? मातीची का? बैल कशी बरोबरची बैल म्हणतोय. बरं ठीक आहे. आता ते तुमच्या अगदी जवळचं उदाहरण सांगतो. नवरदेवाचं एक उदाहरण असते बघा. नवऱ्याचं म्हणजे लग्नाच्या दिवशी ते 2 दिवस नवरदेवाची ऐट किती असते? आदल्या रात्री त्याला ते नख पॉलिश लावायचं आणि तिथून मेहंदी काढायचं काम त्या कुलवड्या आपलं कुलवड्या, त्या कुलवड्यांच्या हातात असते. इथून सगळी काय असते? पाय करते त्याला 2-4दा धुते. कुणाला? ऐका पुढे चालून तो फोटो असेल. म्हणजे पुढे चालून तो दृष्टा करा असं मला म्हणायचं. ऐका या नवरदेवाचं एवढं केलं जातं, त्याला त्या मंडवयात हे ते सगळी कपडे. लग्नाच्या दिवशी आंघोळ घालायला किती जण असते? नवरदेवाला 5-6 जण आंघोळ साबण लावायला, टाळी त्याला घोड्यावर बसायचं म्हणलं तरी माणसं अशी हात करतील पुढं. जोडीदार हातावर पाहिजे काय कर बस म्हणून कोणा सांगतोय मी? एवढी सगळी ऐट असते. चप्पल घालून तो मारुतीच्या मंदिरामध्ये. कोण? एवढं सगळं असतं. पण दुसऱ्याच दिवशी जरी तो पडला चुकून तर लोक मध्ये पिऊन पडला असं चला पुढं मोठेपण असतो का? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झाला मोठेपणा संपला. ही जी मोठेपण सांगितलं एक संक्रांतीचं गाडग असेल ज्याचा प्रवास देवाच्या देवाऱ्यावर, तिथून हळूहळू शिंक्या, तिथून हळूहळू त्याच्यामध्ये खरडा आणि मग म्हाताऱ्या माणसाची खुंटी. जसं त्या बैलाचा प्रवास एवढं त्याला खायला, आरती ओवायला, हार फुलं मिरवणूक आधी सगळं असतं. पण पुन्हा नंतर दुसऱ्या दिवशी शिळ्याचा भडीमार, हातामध्ये चाबूक त्या मालकाच्या आणि मग कडबा खायला असतो. तसं नवरदेवाचाही मोठेपणा असतो. या तिन्हींच्याही ठिकाणी मोठेपणा आहे. तो कायमचा असतो का तात्पुरता असतो? तात्पुरता असतो. घरामध्ये तुमच्या लक्षात येत असेलच मग सगळ्या गोष्टी. मोठेपणा तात्पुरता मोठेपणा असतात. तात्पुरता आज आला एक भाग. आणि दुसरा मोठेपणाचा प्रकार कोणता? एक आहे तात्पुरता आणि दुसरा कायमचा. तू चिंगम नाही ना खात बा? खातोय? खातोयस ना? नाही ना? खातोय? नाही ना? खात असला तर चुकून येतं बघा. गेलो नको असं जास्त चांगली उत्तर देतो. एवढं हुशार आहे. नाव काय तुझं? हा श्रेयस. ऐका एक आहे तात्पुरता मोठेपण आणि एक आहे कायमचा सदा सर्व काळ. त्याला संसिद्धिक मोठेपण म्हटलं जातं शास्त्रीय भाषेमध्ये. काय म्हणायचं? संसिद्धिक मोठेपण. आता हे जे मोठेपण असतं ते सदा असतं. सदा म्हणजे कोणत्याही देशात जाऊ मोठे असतात, कोणत्याही समोर जाऊ मोठेच असतात. ते 3 प्रकार सांगितले. सांगा सांगा कोणाकडे मोठेपण असतं त्या ठिकाणी? कोणत्याही ते देशात जाऊ, ऐका देशाने ते मोठे असतात, कालाने ते मोठे असतात आणि व्यक्ती सापेक्ष ते मोठे असतात. देशाने हो देशाने. मला सांगा ज्ञानोबर आहे हे आळंदीत मोठे आहेत का महाराष्ट्रात मोठे आहेत? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात कुठेच मोठे आहेत का आपल्या संपूर्ण भारतात मोठे आहेत? भारतातच आहेत का जगात मोठे आहेत? जगात. मग नुसतं इहलोकातच मोठे आहेत का परलोकातही मोठे आहेत? ऐक तू बरोबर एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे गाजे वैकुंठ
तुकामने गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती। या भूमंडळावर तर त्यांची कीर्ती आहेच आहे हो, पण वैकुंठामध्ये सुद्धा ज्यांच्या कीर्तीचा डंका वाजतोय, ऐकणे मोठे देशाने मोठे। नुसतं वैकुंठात दोनच लोकांना नव्हे, इहलोक आणि वैकुंठात। मग हरी उभारी लाग जाती लोका, उभारी लाग जाती लोका, उभारी लाग जाती तिन्ही लोकांवरती ज्यांच्या कीर्तीचा ध्वज स्थापन झालेला आहे, अर्थात देश आणि देश या अवच्छेद ठिकाणी संत महात्मे मोठे आहेत। कोणत्या कशाने मोठे आहेत ते? देशात आहे ना, कोणत्याही देशात जाव संत कसे आहेत? मोठे आहेत। कळलं लोक? दुसरा दोन आहे काल अवच्छेद। बघा सरपंच असो, चेअरमन असो किंवा अन्य कोणी पंतप्रधान असो, एकदा का 5 वर्ष झाली की त्याचा मोठेपणा संपून, काल संपला की त्याचा मोठेपणा संपून जातो। कालाच्या बाद त्याचा मोठेपणा असतो, काल संपला की मोठेपणा संपला। तसं संत महात्मे कोणत्याही काळात मोठेच आहेत, कोणत्याही काळात। मागच्याही काळामध्ये संत महात्मे मोठे, आताच्याही काळामध्ये, म्हणजे भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात संत महात्मे मोठे। नवे नवे मग चारही युगामध्ये संतच मोठे। हा, चारही युगामध्ये कसं काय? नामदेव यांचं त्याला सुंदर असं प्रमाण आहे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू
साधू कुठेही असो, काल कोणताही असो, साधू कसे असतात? पकवाज वाजवाय बसले तरी, म्हणायला लागले तरी साधू मोठे असतात. ऐका, साधू काल सापेक्षाने मोठे आहेत, देश सापेक्ष जर बघितलं मोठे आहेत बघा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी कलियुगी साधू थोर आहेत. ऐका, परिशेष न्यायालय कलियुगी साधू थोर आहे. तर मग असं लावावं लागतं, तीनदा पहिल्यांदा साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, तीनदा लिहिले ना, ते उगाच नाही लिहिले नाम दिले. मग सत्ययुगामध्ये साधू थोर, त्रेतायुगामध्ये साधू थोर, द्वापार युगामध्ये साधू थोर आणि म्हणून कलियुगामध्ये साधू थोर. अशा पद्धतीने संत महात्मे मोठे असतात. आणखी व्यक्ती सापेक्षाने जरी बघितले तर संत महात्मे मोठे आहेत. हरी तुका आकाशा एवढा अनुरेणुया तुका तुका आकाश दिवा तुकिता तुलनी श्री ब्रह्म तुकासी आली, असे अनेक प्रमाणे सांगता येते जे साधूंचं मोठेपण सिद्ध करतात. असे असणारे संत महात्मे हे मोठे आहेत आणि म्हणूनच ते उपदेश करण्यास पात्र आहे. विठाला मग उपदेश करत असताना मोठ्याने लहानांना करावा म्हणून श्री संत जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश करताना चतुसूत्री वापरतात. लक्ष देऊ का, ही महत्वाचं आहे बरं का. पहिले दोन प्रकार सांगितले ना, एक नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं सांस्कृतिक. एक काय तर तात्पुरता आणि कायम. आता हे महत्वाचं आहे, चार लक्षात ठेवा. शरणागतीची चार सूत्र सांगतात. काय सांगतात?
त्यापैकी शरण कोणी जायचं तेरा ठेवा. 2 शरण कोणाला जायचं. 3 शरण कसं जायचं. आणि 4 शरण का जायचं. लक्षात आलं तुमच्या. पहिलं काय पोरांनी सांगू द्या की जरा एक खिचडी झाली का सांगा. शरण कोणी जायचं. वा वा. दुसरं शरण कोणाला जायचं. वा वा सुंदर. शरण वा कसं जायचं. आणि शरण का जायचं. वा वा. हुशार पूर्ण नाही होती. हुशार पूर्ण. आता ऐका याचाच परिहार अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाई म्हणतात मनोमुनी शरण. मनोमुनी शरण जावे. मनोमुनी शरण जावे. मनोमुनी शरण जावे. म्हणून शरण जावी सर्व भावी दिवासी. कोगळ्या उपदेश करता 4 प्रकारचा. एक शरण कोणी जावं, कोणास जावं, कसं जावं आणि का जावं. त्यापैकी पहिला प्रकार आहे शरण कोणी जायचं. कोणी जावं शरण. शरण जाणं म्हणजे काय. शरण कोणी कोणास गेलं पाहिजे. शरण जाण्याचा मी आता पुढे सांगेन. फक्त पहिल्यांदा शरण कोणी जावं तर ज्याला मृत्यूचं भय आहे त्याने शरण जावं. मृत्यूचं भय आहे त्याने शरण जावं. ज्याला चिंता सतवते त्याने शरण जावं. जो दुःखी आहे, कष्टी आहे, थकलेला आहे, भागलेला आहे, शिंदलेला आहे त्याने शरण जावं. अर्थात जीवाची ही लक्षण आहे. मरण प्रत्येकाला आहे. या मरणाच्या भीतीतून ज्याला बाहेर जायचं आहे त्याने शरण जावं. ज्याला दुःखाचा लवलेश नको, किंचितही चिंता नको, दुःख नको, अशाने शरण जावं. कारण जीव हा दुःखानं चिंतेनं बरबटलेला आहे, दुःखग्रस्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये भयग्रस्त आहे. त्यामुळे त्यानं
शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर शरण कोण. मावशी चुकू नका, दोनच थोडे वेळ घ्यायचं आपल्याला. काय मी तसं करायला काय झालं आता राहणार काम आज पाऊस बोलले का सगळी आणि ते आजचं काम लय बेकार बघा. एक तर मागचे 7-8 दिवस पावसामुळे अंग विसावलेलं. आज फक्त घरातल्यांना वाटतं पाऊस उघडलाय, औषध मारायचा म्हणते, पण पाय किती जाते ते घरातल्याच काय माहिती. हे चांगलं जड झाले हे सगळं सगळ्या आनंदात भरून दिलं असतं. मी नाही तर अवघडच काम तिकडे मारून समजा पाहिजे आमचं घायला आले चिकलच होतं एवढं. कारण तुम्ही एवढं काम कंटाळून आलं की मग काय होतं जरा थोडासा तर याचं एखादं म्हणलं मापातच केला असेल बरोबर ना, मापातच झालेलं असेल तरी सुद्धा झोप येणे शक्यता आहे. गुरुवारी वैकुंठ वासी विद्या वाचस्पती जगन्नाथ परम वा. लोक कीर्तनात झोपत नाही ती, मग त्यांच्या झोपेच्या वेळेला तुम्ही कीर्तन सांगता. बरोबरच आहे, झोपेचीच वेळ बरोबर. खूप चांगलं आहे, छोट्या गावात खूप चांगली वेळ बघा. 7 ते 9 बघा जमलं तर सर. आणि मग 7 ते 9 कीर्तनच्या वेळेस 9ला सगळ्याची पंगत घालायची. 10 जणांना पंक्तीत असणार किती गावले नाही गाव मोठ्या. त्यामुळे एका तासाच्या जीवन मोकळी 10ला सांगून झोपतील बघा. पण त्याला 10 जण तरी पाहिजे ती एक पंगत घ्यायला. असे 10 म्हणले तर प्रत्येकाला पंगत येईल. 100च आहे ती कुटुंबात. पण ती भारी होईल कारण महिला मंडळी कीर्तनाला येतील. घरात त्यांनी नाही जेवण केलं की बाकी जेवण घरात बसत नाही, सगळी येतील. कोणी तर ऐकच वाढायला वगैरे असं जाऊ द्या. त्यामुळे तुम्हाला कंटाळा कदाचित येईल थोडंसं, पण थोडंसं आवडायला नाही. मी झोपताना कधी झोपू नका म्हणत, फक्त गोरायचं नाही. आणि आता तुम्ही एवढेच आहेत बरं का, जास्त लोक असले तर त्यातल्या एखादं झोपलेला सापडून जातात. सगळी मोजकी लोक आहेत. ऐका आळस करू नका. एक जीवानं शरण जायचंय. कोणी शरण जायचंय? जीवानं. दुसरा प्रश्न शरण कोणी जावं? दुसरं काय म्हणता शरण कोणाला जावं? तर कोणाला जावं? तर जीव या जीवानं शरण जायचं ठरलेलं आहे. पण जीवानं कोणाला जायचं? तर 3च आहेत बघा. एक आहे जीव, संत आणि देव. किती झाले? 3. एवढेच आहेत. यापैकी कोणाला तरी शरण गेलं पाहिजे. मग जीवाला शरण जायचं का नाही जायचं? कारण तोही जीव आहे, तोही अज्ञानी आहे, तोही कसा आहे? दुःखी आहे, तोही कष्टी आहे. एका जीवानं दुसऱ्या जीवाला शरण जाणं म्हणजे काय? एकादशीच्या घरी महाशिवरात्र असलेलं. कारण तो जीव पण कसा आहे? दुःखीच आहे, कष्टीच आहे, चिंताग्रस्त आहे. मग त्याच्याकडे जाऊन काय करायचं? जसं आपल्याला ग्राम्य भाषेत म्हणून दिला पाहिजे, उघड्या शेजारी थंडीनं कुरकुरून गेलं. तसं एका जीवानं दुसऱ्या जीवाला शरण गेले की त्याची अवस्था बघा कशी आहे. त्यामुळे जीवाला शरण जायचं नाही जायचं. राणी दुखिया दुःखी भेटली ज्ञानोबराय म्हणतात तसं. मग एक राहिला, जीव संपला. मग आता काय राहिला? जीवानं मग जडाला शरण. संत गेल्यापेक्षा संत देव एकच घेऊ. जडाला शरण जायचं का? तर जडाला सुद्धा शरण जायचं नाही. काय असेल, मायक असेल, इमारत असेल, जमीन असेल, त्यालाही शरण जरी जीव गेला तर त्याचं काय होणार नाही, भलं होणार नाही. मला हे सांगा, एखादा मनुष्य जर झोपलेला असेल तर त्याला उठवणारा कसा असला पाहिजे? जागा असला पाहिजे. एखादा मनुष्य जर बांधलेला असेल तर त्याला सोडवणारा कसा पाहिजे? मोकळा पाहिजे का झोपलेला दुसऱ्याला उठवता येत नाही. एखादा बुडत असेल तर त्याला वाचवता येण्याकरता दुसरा कसा पाहिजे? तसं जीव हा या भवसागरात बुडणार आहे, या वेगवेगळ्या बंधनांनी बांधलेला आहे आणि अज्ञानानं झोपलेला आहे. त्याला उठवण्याकरता ज्ञानाची ज्याला जाग आल्या तो पाहिजे. जो बंधनातून मुक्त झालेला आहे तो सोडवण्याकरता पाहिजे. आणि भवरूपी सागरातून जो स्वतः करतो सतरतीस लोकांस्तारयती, अशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीचा तो असला पाहिजे. म्हणून जीवानं जडाला आणि जीवाला शरण न जाता देवाला शरण जावं. देवमान्य संतांना पुस्तकात देव शब्द आहे, देवाला शरण जावं. मग देवाला शरण जावं. प्रश्न आपला चाललाय, जीवानं शरण जावं, कुणाला जावं? देवाला. कुठल्या देवाला जावं? देव किती आपल्यात?
लय गच आहे. किती आहे ते? ते तर मग 33 कोटी सांगितले बघा. किती? आपण कोटी को प्रकार कहते हैं. कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. संख्यावाचक शब्द नाही कोटी. कोटी को प्रकार कहते. 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसु आहेत, अश्विनी कुमार आहेत, प्रजापती असे 33 आहेत. 33 आहेत. 33 प्रकारची ही दैवत आहे. पण यापैकी कोणाला शरण जावं? बघा त्या देवाचे काही प्रकार पडतात बघा. एक आहे केलेले देव. कोणते? बोला मोठ्याने. कोणते? म्हणा की रे. केलेले देव. दुसरं आहे झालेले देव. कोणते? असं बरोबर वाटतंय. आणि तिसरे आहेत असलेले देव. कोणते? केलेले, झालेले आणि असलेले. बरोबर. असे किती झाले देव? तीन प्रकार. 3 देव झाले. 3 प्रकारचे देव झाले. त्यातले केलेले देव. केलेले म्हणजे लोकांनी अज्ञान लोकांनी आपलं तात्पुरतं काहीतरी करून ठेवायचं म्हणून ठेवतात. त्याला म्हणतात केलेले देव. उगाच काहीतरी करून ठेवायचं. एका देवाला हनुमंतरायावरती सेंदूर टाकावं ही बरोबर आहे. पण उरलेला काय करायचं म्हणून पुढच्या गावातला देवलगिरी देव काय. तुमच्याकडे पाचवीला सटवायला घेऊन जातात का? वहिनी जातात का घेऊन? सटवाय आहे का नाही? सटवाय करतात का नाही? कुठे जातात? मंदिर आहे का सटवायचं? नाही. मग कुठं असतं? असं रानात कुठं थोडंसं. बरोबर ना? रानात कुठेतरी एखाद्या ठिकाणी असते 5 पावले तिथं जायचं आहे का? बरं. मग तिथं गेल्यानंतर त्याला आई घेऊन जाते बारक्या बाळाला. आणि फळं करतात का तुमच्याला? पाचवी फळं करते. ते फळं खायला असते 4-5 टाबरी गिरी असते. आणि फळं खायला आम्ही आमच्या पाहुण्या गाला त्याला म्हणलं फळं खायची ती. आता काही खायला देत नाही ती. 5वी झाली की फळच खायची ती. बरं असं थांबलो असं अद्याप दिवसापासून थांबल्यावर. आणि ती फळं आणली म्हणला की काय आणले? फळं पण आहे ती. मला ह्याच फळं म्हणली का? त्याला वाटतं फळं म्हणजे सफरचंद, चिकू, चकून म्हणलं. ती फळं खायला तर दिलेली असते. मग ती लहान बाळ असते काय करत. आणि मग ती आई काय करते? देव बघत असते. उजाय पाहिजे की नाही देव? मग ती घरामध्ये सुद्धा कशी असते? चप्पल घालून असते का? अनवाणी असते. ती बाई चप्पल घालून असते. आणि मग रानात काय बिना चपलीचा यायचे का? चप्पलच घालून गेलेली असते. तीच नसते म्हणते अरे माया देव एक देव दे. माया तिकडे सर झाला इकडे सर. हो तुमचं लक्ष होतं का? पोरगी म्हणते हातात बाळ आहे तिच्या. आता खाली उचलता येईल का देव? दगड पाहिजे. मग ती बाया म्हणते तो एक देव घे. आणि तुला म्हणलं तुमच्या खाली बाजूला बाजूला घेऊन एक देव घे. ते एक देव घे. अशी 4-5 वरती घे. झालं देव. काय झालं? आणि त्याला आपलं पूजायचं करायचं. नमस्कार केला विषय. असे केलेले देव आहेत. कोणते? आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे एका गावामध्ये मोठा कोणतरी पुढारी येणार होता. बुवा आल्यावर गाव नाही जमत. मग पुढारी वगैरे मला येणार असणार ना. मग आपलं गाव सकाळपासून आली जर का रोज पी असताय. आमच्या गावात 10 दिवसापूर्वी सकाळी 9ला येणार होता पुढारी. काय बायका थोड्या वेळाने 2 तासापर्यंत जाऊन मेकअप करून द्यायचे. रात्री 9 वाजल्या आवाज नाही गेला. घरी गेल्यावर सासवाने सगळ्या शिव्या दिल्या. नंतर स्वयंपाक करून जेवली. आलाच नाही. पावसामुळे येऊ शकते. पण ती मला तरी सांगते बघा मला तयार करावं ना. तयार म्हणजे काय मी आता काय कशीच तयार येणार आहे. तुमच्या तिथं उद्घाटन आहे म्हणे. नवीन रस्ता झालेला आहे. त्याला तुम्ही केलेला आहे. ते केलेलं आहे. किंवा अजून बांधून ठेवले. अजून बांधून ठेवले. त्या दिवशी आधी 10 मिनिटं अगोदर बांधलं म्हणे आता येणार आहे तुम्हाला. तर ती गावातला जीवती यायचा तो लोक त्यालाच त्याला फोन केलाय पुढाऱ्याला मी आलोच म्हणून. तिथं आली ती म्हणला इथं आली. याच्यात काय? आणि मग सकाळपासून वाट बघत बसली. 9ला येणारी. दुपार झाली. सायंकाळ झाली. पत्ता गावाला स्वच्छता केली होती. रांगोळी घातलेली होती. कावळी लावलेले रंगीबेरंगी हिंदी स्वागताची तयारी केली होती. स्वच्छ सगळं. आणि आले 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 साहेब आले. आले आले साहेब आले साहेब आले म्हणून कोणतरी आलो. जी आली आला मी माझं तेवढं पोरग रस्त्याच्या कडेला भर एकदम असा रस्ता. रस्त्याच्या वर 2-3 पायऱ्याची उचलून आलं. त्याला काय संत पण खिचडी काय खाल्ली त्याला काय माहिती. जस खाल्ली मिरच्या गेल्या त्या 1000 दिसल्या. मिरच्या होत्या का खिचडी? हा मग काय मला माहिती.
आणि मग ते आलं 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 म्हणताना बसलं की बसलं कार्यक्रम उरकून गेलं कार्यक्रम होतं त्याला हो आता तिकडं आणि सगळे पुढारी आले तुझ्याबरोबर कार्य करते आता काय करायचं आता एवढ्या अंतरावर काय करणार तेवढं चाललंय कार्यकर्त्याचे आता घेऊन येऊन येणार कोण लाडी लाडी दूर आहे काय बरं आहे काय असं बोलायला इकडे तिकडे टाका मग त्याच्यावर दिला टाक दुसरा एक मागचा होता त्याने मी त्याच्यावर दिला टाकून आणि मग जरा खाली दिसायची तेवढा ते पुढारी आला तेवढा जर ती गुलाला ती दिसल्या एकादशीचं काही सांगता त्या दिवशी माणसं दिसती की आम्ही अस्तिक आहोत आम्ही भक्त आहे देवाचे हे दाखवायला तो म्हणला कसं ओरडून कसं जायचं मग त्याला गुलाल घेतला नमस्कार केला की मागच्या मी साष्टांग एक असले देव आहे गेलेले अशा पद्धतीचं ज्यांच्या ठिकाणी जे देवत्व केलेलं आहे तीन प्रकारचं सांगितलंय केलेले देव दुसरे झालेले आणि असलेले आता हे केलेले देव असत दुसरे झालेले देव झालेले म्हणजे ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र विधानयुक्त कर्म उपासना केलेली आहे आणि देवत्व या पदावरती आरूढ झालेले आहेत ते कसले आहे झालेले बघा इंद्र होता येत ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ पै मुक्ती जैसा का शतमक संपत्ती स्वर्गीची ज्याप्रमाणे 100 यज्ञ केले की तो शतमख शत म्हणजे 100 मख म्हणजे यज्ञ जो 100 यज्ञ करतो तो देवेंद्र होतो देवेंद्र म्हणजे इंद्र देवांचा इंद्र होतो राजा होतो किंवा ब्रह्मदेव ही येतं होता येतं ज्ञानवाय म्हणतात Hallelujah.
काशतयेत जन्म जन्मानि ब्रह्म कर्म करीतोची ब्रह्मा आननो हे 100 जन्म ब्राह्मण कुलात उत्पन्न व्हायचं म्हणजे ब्राह्मणाच्या कुलात 100 जन्म घ्यायचे काय करायचं बिया प्यायचं गांजा नाही मग काय करायचं ब्रह्मकर्म करायचं आणि मग काय होतायचं ब्रह्मदेवही होता तर हे झाले झालेले देव आणि तिसरे असलेले देव तो म्हणजे एकमेव भगवान पंढरीश परमात्मा जो या सगळ्या देवांचा काय आहे देव आहे सगळ्या देवांचा देव आहे की नाही एका श्लोकामध्ये सगळ्या सांगितले यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यस्तवैः वेदैः सामपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यांतं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। अर्थात सर्व देव ज्याचं दास्यत्व करतात असलेला पांडुरंग पंढरीश परमात्मा बलिया माझा पंढरीया जो या देवांचाही देव असा असलेला भगवान गती भरता प्रसाद श्रीनिवास शरणम स्वरूप प्रभव प्रलयस्थानम निधान बीजमव्यम असा असणारा भगवान पांडुरंग परमात्मा या देवाला शरण जाऊ। किती प्रश्न झाले आपले शरण कोणी जावं जीवानं जावं कोणी जावं जीवानं शरण कोणाला जावं देवाला जावं कोणत्या देवाला पांडुरंगाला जावं आहे की नाही आणि तिसरा शरण कसं जायचं आहे की नाही म्हणून शरण जावे सर्व भावे देवाला शरण जायचंय पण कसं जायचंय सर्व भावे शब्दाचा अर्थ सगळे भाव घेऊन जायचं एक सुद्धा भाव मागे ठेवायचा सख्खा भाव चुलीत भाव नंतर सावत्र भाव हे सगळे भाव काय करायचे आणि देवाला शरण जायचं तसा अर्थ नाही भाव शब्दाचा अर्थ वेगळा आहे लक्षात थोडं एक भाव म्हणजे प्रेम भाव म्हणजे विश्वास आणि भाव म्हणजे श्रद्धा एकाच शब्द भाव सर्व भावे म्हणजे प्रेम सर्व प्रेमाने युक्त होऊन त्याला शरण जायचं थोडंसं चिंतन करूया जास्त वेळ घेणार नाही आता 10:30 झालेले आहेत अजून 20 मिनिटं घेतो पण ध्यान देऊ नका बरं का ध्यान देऊ नका मात्र भाव शब्दाचा अर्थ आहे प्रेम आणि सर्व भावे देवासी शरण जावे असं जर म्हणलं असेल तर सर्व प्रेमाने युक्त होऊन काय करावं देवाला शरण आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये काय असतं प्रेम असतं प्रेम कुठं असतं आतमध्ये ते प्रेम किती टक्के आहे 100% किती आहे 100% त्या 100% असलेल्या प्रेमाचे वेगवेगळे भाग झाले काय झाले जसं एखादी दोरी असावी आणि दोरी अशी उचललेली असावी तिचे वेगवेगळे जसे पदर होतात का तसे आपल्या प्रेमाचे पदर झाले एक पदर ह्याला एक पदर त्याला एक पदर त्याला माझं बोलणं तुमच्या लक्षात नाही का जड जाते लक्षात येते ना बघा आपल्या अंतःकरणात प्रेम आहे की ते 100% पण त्याचे सगळे तुकडे झालेले आहेत त्याला कोणा दिलाय तुकडा त्याला दिलाय त्याला दिलाय की नाही आपण आता इथं बघा सांगितलं बघा दत्त मसाला तुमच्या 100 किती प्रेम आहे 100 त्यातलं आपल्या मंडळीला प्रेम असतं मुलावर प्रेम असतं नातवावर प्रेम असतं जमिनीवर प्रेम असतं त्यातलं किती किती टक्के देते किती तुमच्या गावात कसं आहे मंडळीवर मंडळीवर घरातल्या मंडळीवर हा सांगा किती टक्के मला काल मी कुणाला त्या दिवशी असं विचारलं मला 100% जेवढलं नाही का बरोबर 100% म्हणलं काय पण इथं नाही माहिती द्यायची वर आहे म्हणून म्हणलं बरं चला किती टक्के प्रेम असते दुसरं सांगा कसं झालं 100 पैकी 50 खुश बघ एक नंबर आहे 50 घेतल्यावर लय होईल बघा मोठी 50 नाही म्हणलं सांगितलं
50 ठीक आहे. पण 50 म्हणले की काय होतं, जरा जास्तच होत आहे. 25% धरून चाल. किती? 25% धरून चाल. मुलावरती 25%. किती झालं? 50%. बघा 100 50 गेलं, राहिले किती? आता त्या 50 पैकी घरावर प्रेम असतं की नाही? किती पैकी? सांगा की कोणा? बोला, मी काय काय वेगळं काय काढणार नाही. लाडकी योजना बहीण किती टक्के घरावर? 10% घरावर. किती झालं? 60 झालं. जमिनीवर 10% जमिनीवर. बघा माणसाचं जमिनीवर कमी असतं प्रेम, बांधाव ज्यादा असतं. काय बांध पोकार तुमच्याकडे आहे कधी? जेवढी बांध पोकार नाही ती नाही, त्यासून गाड्यात बाहेर जाईल. पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही. पुढल्या 2 वर्षात पाकिस्तान दिसतच नाही बघा. आणि माणसाची सवय नाही जाणार, तिकडे गेली की पाकिस्तानला रोज कापरून त्याला संपी होणार बघा. तिकडे पाठवायचे जरा माणसं गावात असेल, जरा यादी तयार करा. लय ऊस लावायचा ना तर सगळ्या सरीत बरं का महाराज, सगळ्या सरीत मध्ये लावतील ऊस. कुठं? सगळ्या सरीत मध्ये. आणि कडच्या सरीत बाग असा लावायचा की पुढच्या वेळेस जी काही कोंब येतील ना ऊसाची, ती दुसरी जरा हुशार माणसं. बघा 10% जमिनीवर. किती झालं? 70 झालं का? बघा माणसं घरावर प्रेम करते, विशेष नाही. घर जे भाड्याने दिलेलं असतं की नाही, भाड्यानं म्हणजे भाड्याने दिलेलं असतंय. भाडे शब्दाचा अर्थ नका करू. भाड्यानं दिलेलं नाही म्हणत मी. भाडे तत्वावर जे घर दिलेलं असते, त्या भाड्यात दिलेलं असते ना तिकडे. तर तुम्ही काय म्हणताय, घर कशात दिलं? भाड्याने दिलं म्हणतात तिकडे. त्या भाड्याने दिलेलं घर असते काय, तर त्याच्यामध्ये असं असतंय, त्याला जर त्या भाड्याच्या घरात जर खेळा जरी मारला का नाही, इकडे त्याचं असं होतंय, हा इथं मारला खेळा म्हणतोय आवडं. घरावर बघा प्रेम असते. मोबाईलवर किती टक्के? 10%. काय 10 काय 10%. किती झालं? 80 झालं. 10%. बर. बॅलन्स पैशावर किती टक्के? किती झालं? 90 झालं. आता काय ना तुम्ही तुम्हाला काय सांगायचं पण आहे. शरीरावर किती टक्के असतं? आता सांगा त्यातला आता देवाला किती टक्के आहे का? ते तुमचंच नाही सांगत, माझ्या सहित आपल्या सगळ्यांचीच अवस्था आहे. आपल्या सगळ्यांची हीच अवस्था आहे. आपल्यातल्या सांतकराचं प्रेम कुठं? मुलीला, नातवाला, नातीला, साड्यावर, कपड्यावर, घड्याळावर, मोबाईलवर, गाडी राहिली बघा. काय त्याचं गाडीवर नसतं. म्हणजे एवढं सगळं प्रेम यांना असं वाटून टाकलेलं असतं की देवाकडे प्रेम राहत. आणि देव तरी म्हणतो मला शरीराला कसं या सर्वभावी देवास सगळं प्रेम घेऊन देवाकडे शरण गेलो की मग तो आपल्याला जवळ करतो. एक भाग झाला. दुसरं सर्वभावी या शब्दाचा अर्थ आहे विश्वास. काय आहे? सगळ्या विश्वास युक्त अंतःकरणाने देवाला जर आपण शरण गेलो तर तो आपल्याला जवळ येतो. आणि आजकाल जेवढा मेवण्यावर जावयावर विश्वास आहे तेवढा देवावर विश्वास राहिला. आता काय झालं, माझं मित्र आहे, माझं फॅमिली डॉक्टर आहे, असं सगळे जे म्हणजे देवाला म्हणून घेत नाही अशी अवस्था आहे. आणि विश्वास नाही राहत, विश्वास नाही देवावर. आणि देवाने सांगितले माझ्यावर 100% विश्वास पाहिजे तरच मी प्राप्त होतो, अन्यथा होत. ते महाभारतात एक सुंदर उदाहरण सांगतो, ऐका. द्रौपदीला दुःशासनानं केसानं धरून खेचत आणलं, राजसभेत आणली खेचत. द्रौपदीला एवढं माहित होतं की हे जरी नालायक असलं तरी ती सगळी नालायक नाही ना, मोठमोठी सगळी लोक आहेत. आणि मग तिथे गेल्यानंतर द्रौपदीनं हात जोडली आणि धृतराष्ट्राला हात मारली, सासरी हात मारली. तर ते आंधळच होतं. द्रोणाचार्य कृपाचार्य यांना हात जोडले, आचार्य वाचवा मला, वाचवा. खाली माना घातले, तिघांनी माना खाली घातली. आणि त्याच्यानंतर आपल्या पतीकडे हात जोडले, सांगितलं सोडवा मला, वाचवा, माझं रक्षण करा.
त्या पाच पतींनी ऐन धर्मराज युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल सहदेव सगळ्यांनी मला खाली घातल्या. जेवढं कोण बघायला म्हणलं तर कोण घाबरली आणि भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, वीर गाथा द्रौपदी भगवान परमात्म्याला अडवू लागली. तुझ्याशिवाय आता कोण आहे रे? मला कोण आहे? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वीर गाथा आता त्याच्या हात मारू लागले. पण एका हाताने निर्या घट्ट धरल्या आणि देवाला अडवू लागली. कृष्णा धावरे धावरे संकट पडले. भगवान परमात्मा आले नाही. खूप करुणा स्वरानं भगवंताला अडवू लागले. मीराबाईंच्या जर भाषेत बोलायचं झालं तरी तुम बिना मेरी कौन जगणे, तुम बिना मेरी कौन खबरने, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, भरी सभामो द्रौपदी ठारी. एवढ्या आर्ततेनं भगवान परमात्म्याला अडवू लागले. शेवटी दोन्ही हात वरती केले आणि डोळ्याचं पातळ लवकर एवढ्या वेळेत भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले आणि वस्त्रावतार धरले. कौरवी पांचाली सभी माझी आणि वस्त्रहरणे वस्त्रकेशी झाली माऊली. आणि मग अशा प्रकारचं रक्षण करावं लागतं. रक्षण केलं भगवंतानं आणि मग थोड्या वेळाने द्रौपदीने सांगितलं, कृष्णा माझा भाव आहेस ना तू, एवढा वेळ का लावलास? बरं का एवढा वेळ लावलास? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, द्रौपदी दोष माझा, तू अनन्य भावानं मला शरण आलेली नव्हती. अन्य आश्रयानाम त्यागो होईती अनन्यता. अन्य आश्रय बाकीचे सगळे आधार जो बाजूला काढून टाकतो आणि मलाच एकटा आधार म्हणून जो धरतो त्याला मी येतो नाही. दुसरा आधार नाही चालत. तेव्हा सत्तेचा आधार, संपत्तीचा आधार नाही चालत. वेगवेगळ्या पदाचा, कारुण्याचा, कलेचा, गुणाचा, सौंदर्याचा नाही आधार चालत. या आधाराला जर कोणी धरून जर चालत असेल तर भगवान परमात्मा नाही नाही
माझं ते जमणार नाही. अन्य आश्रयानाम त्या मोहिती अनन्यता. अशा पद्धतीचं कारण भगवंताने सांगितलं धन्यश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा पद्धतीनं अनन्य भावानं जो शरण जातो सर्व भावे या शब्दाचा अर्थ एक प्रेम पाहिला आणि दुसरा पाहिला तो म्हणजे विश्वास. तिसराही सांगतो येतो आपल्याला आणि वेगवेगळे प्रकारे चिंतन करता येतं. भाव या शब्दाचा अर्थ आहे तिसरा म्हणजे श्रद्धा. आणि ठिकाणी अखंड जया तुझी प्रीती मजली दयाची संगती किंवा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अशा अनेक प्रकारच्या प्रमाणांचा आपल्याला या ठिकाणी चिंतन करता येतं. तुकोबराय म्हणतात की सर्व भावे देवाला जो शरण जायचं. तीन सांगितले. कोणी शरण जावं? जेवायला. कोणाला जावं? देवाला जावं. कसं जावं? सर्व भावे म्हणजे सगळं प्रेम घेऊन जावं आणि सगळा विश्वास सगळा आधार देव आहे अशा प्रकारे नाही. म्हणून देवाला माझं म्हणावं, बाकी कोण नाही माझं. एक तर संत माझे नाहीतर देव माझा मला, या दोघांच्याही व्यतिरिक्त माझं म्हणून तुला म्हणायचं. ती पत्रावर लिहिलं ना, पत्राच्या खाली तुमचा कोण मित्र, तुमचा कोण बंधू, तुमचा कोण गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर, ती बाकी आधी गुरु सगळी मंडळी तुमचा नव्हते म्हणत, कुणाचाच म्हणत नव्हते स्वतःला. तुमचा खाली पत्राच्या खाली पत्र तुमचा ना, तुमचाच अध्याय, तुमचाच अजिबात नाही तुम्ही. मी देवाचा आहे, दुसऱ्या कोणाचा आहे? देव सुद्धा कोणाचा आहे? देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा, देव माझा, देव माझा, देव माझा आहे, देव माझा आहे. एक संत माझी. म्हणून तरी बघा नाथ महाराजांनी प्रत्येक चरणाला ज्ञानोबा माझा प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, संत माझे, ज्ञानाबाई माझी, अनाथांची माय. अनेक ठिकाणी संत आणि देव माझे आहेत. म्हणून त्या पद्धतीने यांना माझं म्हणावं, तोच आधार मला आहे अशा पद्धतीने म्हणावं. एक जीवाला शरण जावं, देवाला शरण जावं, सर्व भावाने जावं. का जावं? का शरण जावं? तर अभंगाचे दुसरे
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो दुस्तर अशा भव नदीचा पार उतरील म्हणून शरद झाले. कारण काय सांगितलं? कारण ही भव नदी आहे ती दुस्तर आहे. काय नाही दैवी हेशा. काय झालं तिकडे? जायचं आहे का? थांब 5 मिनिटं. कुणाला चहा पाहिजे? आताशी 10 वाजून 47 मिनिटं झाले. 55 ला जावं किती? 5 मिनिटं आधी जाऊ द्या. 11च्या का करू टाकायचं? हा मग थांबा. दुस्तर अशा भव नदीचा पार. ही भव नदी ऐका ऐका 2 मिनिटं माझं ऐकायचं. मग तुम्ही करा. 2 मिनिटाचं सोडतो ऐका. भव नदी जी आहे ती दुस्तर आहे बाबा. दुस्तर म्हणजे दैवी हेशा गुणमयी माया दृष्टिया मामेवी प्रगती माया मितांतरंती. दुस्तर आहे बघा. त्याचा विस्तारपूर्वक 7व्या अध्यायामध्ये बघा इतका विस्तार केलाय त्यानुसार तुम्ही घरी जाऊन बघा. आता वेळ नाही लागत. आणि करिता विचार तो हा जड संसार महाविका पारवलंघवी सामर्थी त्या त्यानुसार पोल्या अशा भारी लिहिलेले आहेत बघा इथं. किती छान म्हणतात. तरीच मायेची तरी लिखती जेव्हा का पाणसवादर करांडी मुंगी मेरू उलांडी तरीच मायेची पैतरी लिखती जेव्हा हा अपत्यशया व्याधी आखरी साधुसी दुर्जनाची बुद्धी कारागी सांडी सिद्धी आदी साती. मनोनिका पंडुसुता तैसे नीच नवी भक्ता मनोनिका पंडुसुता तैसे सकामेन जिनवेची वनिता देवी मायामय हे सरिता नंतरवे जेव्हा. आता मला एवढंच पुढे असंच घेऊन जातो. सांगत बसत नाही. वेळ जा तुम्हाला कमी आहे ना. तुमच्या लक्षात आलं असं ज्याला खाऊ नको जे म्हणलंय आजार बरा व्हायसाठी तो खायला लागला रोग बरा होणार नाही. चोराने जर सभा बोलवली पैसे माझ्या डिपॉझिटच्या म्हणून त्याला कोण देणार नाही. त्याला साधं असेल त्याला मूर्खाची बुद्धी किंवा आहे नाही दुर्जनाची बुद्धी करणार नाही. पाडस वाजर करणार नाही. मुंगी मिरवून ओलांडणार नाही. जसा सकाळी मनुष्य असतो कामी मनुष्य त्याच्या हातात पत्नी राहणार हातात म्हणजे वश राहणार नाही. जर हे सगळं घडलं तर जीव हा संसारातून भवसागरातून स्वतःच्या ताकदीने तरून जाईल. अन्यथा हे शक्य नाही. मग काय करावं लागतं? भगवान परमात्म्याला शरण जावं लागतं. जसं एखाद्याच्या घरी जायचं म्हणलं एखाद्याच्या घरी जायचं म्हणलं तर त्या घरचं जर कुत्रा असलं तर त्या कुत्र्याला हाणायचं का? नाही. मग काय करायचं? मालकाला हात मारायचे. मालक म्हातारं जरी पडलेलं असलं हातवर ती म्हणतात ती लगेच येते. कुत्रा लगेच काय शिफ्ट आलं आणि त्याच्या पायावर जरी शिफ्टीवर जरी पाय दिला तर ती होई करतोय करत कोणाची ताकद नाही मालकाची. मालकाला सांगितलं माया जी आहे तिचा मालक आहे मायाधिपती भगवान परमात्मा आहे. त्याला शरण गेले की माया काही करत नाही. म्हणून तो हा उतरील पार भवविस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तू खूप कृपाळू आहे. तुझे अनंत नाव आहे. किती कृपाळू आहे. सुंदर असं वर्णन भागवतामध्ये सांगितले जातात. सांगत बसत नाही. सुंदर प्रसंग आहे की नाही. शुकाचार्यांचे समाधीचं उत्थान जे झालेलं आहे या श्लोकातूनच झालेलं आहे. पहिला श्लोक शिकवला व्यासांनी. हरी बरहा पीडम नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वान कसतकपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रार्वेणुरधर सुदयो पूरयन् गोपर्वन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं खूप सुंदर असे श्लोक आहे. हा श्लोक अभोगतियम स्तनकालकूटम जिघांस्यमा यदत्ते साध्वे लेभे गतिं धातुं चिकांतम्यं कमवादयालु शरणं. एवढा कृपा आहे. जी पुतना स्तनामध्ये विष भरून मारायला देवाला आली तिला आपल्या आईसारखं पद प्राप्त करून दिलं. एवढा भगवान परमात्मा कृपा आहे. तुझा आहे करुणावंत अनंत हे नामच्या तुकोर आहे. तुम्हाला अनुभव आहे का? नुसतं सांगताय. तुकामणे साक्षी आली तरी गेले प्रगट तू हा उतरील पार भवदुस्तर नदीचा अभ्यंश्वर
झालेली सेवा तुम्हा सर्व शत्रू बायबांच्या चरणी या ठिकाणी आई वाघझाईच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पण करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी
महाराज मंडळी आज सहजगत्या उपलब्ध झालेली आहेत आणि याही ठिकाणी वाटतं बाकी शाळा तर एकादशीच्या निमित्तानं आहे का या गावाला गेले आमचे आदरणीय हरिभक्त पांडुरंगाचार्य संजोगजी महाराज दापोलीवरून सहज आले होते उद्याच्या कार्यक्रमासाठी उद्या आहे ते थांबलेले आहेत उद्या त्यांच्या गावचे कीर्तनकार नंतर हरिभक्त तात्या महाराज आहेत ते मृदुंग वाजवतात हरिभक्त पारायण कीर्तनकार देशमुख महाराज आहेत चौकदार विजय महाराज आहेत त्यामुळे ते टाळा त्याचा ती वेळ नाही वाचला चौकदार आहे हरिभक्त पारायण सूरज महाराज आहेत अजून कोण आलं तेवढं झालं आणि या ठिकाणी महाराजांचं दादाजी महाराज आहेत या ठिकाणी मला बाप्पाचे विश्वास महाराज आहेत दादा महाराज आदी करून सगळी मंडळी तुम्ही तुमच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो दत्ताभावांनी सांगितलं तर यावं लागेल खरं तर मी काही गेले लहान कुठे जात नाही की काही नाही नंतर त्यांच्या प्रेमाप्रती या ठिकाणी यायचा प्रयत्न केला कोणते बोलायचे प्रयत्न केले जे योग्य आहे ते स्वानंद सुप्रवासी सद्गुरू झोप महाराज भारतीय शिक्षण संस्थेत आचार्यांच्या चरणी कमला जाऊन बसून काही श्रवण करण्याच्या योगाला त्यातीलच मोठे बोल बोलायचे प्रयत्न केले ते ओठावरचे बोल पोटात जावेत म्हणावेत त्याकरता तुम्ही सर्वांनी माझ्यावरती कृपा करावी एवढी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो असं पुन्हा एकदा या ठिकाणी खरंच आहे खूप चांगलं आहे बरं येथे सगळी मंडळी काही नाही कीर्तनाला नसते बघ तरुण मुलं असते येत जावं रोज बघा येत जावं कारण हा काळ वाया नाही जाणार पण इथं जेवढा वेळ घालवलाय आता ती वाया नाही जाणार सांगू वेळ नाही वाया जाणार नाही तो वेळ आपल्याला वाया नाही जाऊ द्यावा हा तिथला वेळ आहे ना जेवढा इथं वेळ घालवा तो वेळ आपल्याला नाही वाया जाऊ देणार एक नाही मुलींची संख्या काय किती झालेली आहे काही नाही बाकी सांगत जावा पुढच्या वर्षी तरी बाकी येत जावा रोज येत जावा तुम्ही येता का रोज म्हणजे येत जावा कीर्तनाला येत जावा कारण काय असते हा सप्ताह आपल्यासाठीच असतो एक तर आपल्याला दुसऱ्या गावात जाऊन कीर्तन ऐकायची आणि सध्या त्याची टीव्हीवरची कीर्तन काय सांगू मला पण मग आपल्या गावात आपल्या करता उत्सव आहे जर हे जर सोडलं तर आपल्यामध्ये मग पशुमध्ये काही नाही बघा आहे की नाही सगळं समान आहे मग आहार निद्रा भय वैभ सगळं समान आहे एक भगवत चिंतन झालं पाहिजे बघा आणि त्या अनुषंगाने हा सप्ताह असतो या ठिकाणी येऊन आपण सेवा केली पाहिजे बघा कोणती ना कोणती सेवा करून चिंतनाची का सेवा ती केली पाहिजे असून जाईल पुन्हा सेवा तुम्हाला सर्व शुक्रवार सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो या ठिकाणी आज गुरुवर्य हरिभक्त पारायण महाराज शिंदे महाराज 2 मिनिटं शाळा त्रिकळ्याच्या साक्षीदार यांचा सत्कार सादर करतील सरे माग